नमस्कार, मी अक्षता गुरव. लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. पाहूयात आज दिवसभरातल्या ठळक घडामोडी. HMPV व्हायरसचा शिरकाव आता भारतात देखील झालाय. यामुळे सरकार आता अलर्ट मोडवर आले असून या व्हायरस संदर्भात ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत त्या लवकरात लवकर जारी करण्यात येतील. तसंच केंद्र सरकार आणि आरोग्य मंत्रालय सर्व राज्यांसोबत बैठक घेत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यापूर्वी देखील हा व्हायरस आलेला आहे. पुन्हा त्या व्हायरसचा चंचू प्रवेश होताना दिसतो आहे. या संदर्भात जी काही ॲडवायझरी आहे ती आम्ही लवकरच त्या ठिकाणी जारी करू. आता 3 वाजता केंद्र सरकारचं जे आरोग्य मंत्रालय आहे ते देखील राज्यांसोबत त्या ठिकाणी कॉन्फरन्स करून या संदर्भातली सगळी माहिती मी उपलब्ध करून देणार आहे आणि त्यानंतर काय काळजी घ्यायची आहे ती काळजी आपण घेऊ. आता लगेच पूर्णपणे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आहे. किंवा माझी माध्यमांनाही विनंती आहे की या संदर्भात कपोलकल्पित माहिती किंवा कोणी काही सांगतं अशा प्रकारची माहिती देऊ नका. जी अधिकृत माहिती येईल ती अधिकृत माहितीच माध्यमांनी देखील पोहोचवली पाहिजे. ते जास्तीत जास्त अधिकृत माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. आज आरोग्य विभागाची बैठक झालेली आहे आणि आता केंद्रीय आरोग्य विभागासोबत बैठक ऑनलाईन चाललेली आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये राज्य सरकारने अत्यंत निर्धाराने कारवाई केलेली आहे. कुठेही आम्ही मागे हटलेलो नाही, मागे हटणार नाही, कोणाला सोडणार नाही आणि कोणी कोणाला धमक्या देण्याचा प्रयत्न केला तर त्यालाही सोडणार नाही. शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून खत उत्पादक कंपन्यांनी कोणत्याही परिस्थितीत लिंकिंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसंच लिंकिंग झाल्याचं आढळल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई करावी अशा सूचना आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केल्या. कोल्हापुरात शासकीय विश्रामगृह इथं कृषी विभागाचे अधिकारी, खत उत्पादक कंपन्या आणि निविष्ठ विक्रेत्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. मंत्री धनंजय मुंडे हे मत्स्योद्योग मधील सरपंच संतोष देशमुख प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्यात. या प्रकरणावरून सर्वपक्षीय आमदारांच्या प्रतिनिधींनी राज्यपालांची भेट घेत धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे याच संदर्भात 6 जानेवारीला रात्री धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतली. त्यानंतर अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना भेटून आपली बाजू स्पष्ट केली. यावेळी विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीड प्रकरणात जोपर्यंत पुरावा मिळत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंवर कारवाई केली जाणार नाही अशी भूमिका पक्षाने घेतल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील विद्यमान राजकारत्यांचा बुरखा रोजच फाटतोय. मग ते संतोष देशमुख हत्या प्रकरण असो, राज्यातील कायदा सुव्यवस्था असो, लाडकी बहीण योजना असो किंवा शेतकरी कर्जमाफी असो, प्रत्येक बाबतीत राज्य सरकार रोजच उघडं पडत असल्याचा टोला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत आणि गृह खाते सांभाळणारे मुख्यमंत्री तपास सुरू आहे, कोणालाही सोडणार नाही हेच डमरू वाजवत आहेत असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं मुख्यमंत्री तसंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा थेट उल्लेख न करता लगावलाय. चीनमधल्या नव्या व्हायरसनं जगभरातील देशांची धाकधूक वाढवली आहे. सोमवारी बंगळुरू आणि गुजरातमध्ये या व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळून आले होते. आता नागपुरातही HMPVची लागण झालेले 2 रुग्ण आढळून आलेत. 7 वर्षाचा मुलगा आणि 13 वर्षाच्या मुलीला HMPVची लागण झाल्याचं समोर आले. 3 जानेवारीला यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. हे HMPVचे राज्यातले पहिले 2 रुग्ण असल्यानं आता राज्यात चिंता वाढली आहे. प्रसार माध्यमे हा लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून ओळखला जातो. पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. पत्रकारांनी समाजात घडणाऱ्या घटनांचे निर्भीडपणे लेखन करून समाजाला दिशा देण्याचं आवाहन कुरुंदवाड शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी नगर वाचनालयाचे अध्यक्ष दानवडे यांनी केलं. ते कुरुंदवाड मध्ये वाचनालयात आयोजित पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांच्या सत्कारावेळी बोलत होते. यावेळी पत्रकार नागेश गायकवाड आणि दिगंबर कदम यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. यावेळी पत्रकार उमेश माळगे यांनी शहरातील पत्रकारांचा वाचनालयानं नेहमीच आदर राखलाय. वाचनालयानं वाचन संस्कृती वाढवण्यासाठी सुरू केलेली चळवळ यशस्वी ठरत असल्याचं सांगितलं. उर्दू भाषेची ओळख व्हावी आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या अन्न उर्दू शाळांमधील विद्यार्थ्यांच्या विविध गुणांचा विकास व्हावा या उद्देशानं उर्दू कार्निवल 2025चं आयोजन करण्यात आले.
या उर्दू कार्निवलचं उद्घाटन राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते होणार आहे। तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार छत्रपती शाहू महाराज आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची उपस्थिती असणार आहे, अशी माहिती चेअरमन गणे अजरेकर यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली। रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीकडून एका बांगलादेशी नागरिकाला जन्मदाखला दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मुंबई इथं बांगलादेशी नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याच्याकडे आढळलेल्या कागदपत्रांवरून ही बाब समोर आली आहे। मोहम्मद इद्रिस इसाक शेख असं अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकाचं नाव आहे। शेख याला 3 ऑक्टोबर 2024 रोजी अटक करण्यात आली होती। यावेळी चौकशीमध्ये त्याच्याजवळ रत्नागिरीतील शिरगाव ग्रामपंचायतीतून जन्मदाखला दिल्याचं आढळलं। दरम्यान या प्रकारामुळे तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवकाला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले असल्याची माहिती समोर आली आहे। आसाममधील दिमा हसाओ जिल्ह्यामध्ये सध्या एक मोठी दुर्घटना घडली आहे। इथं जवळपास 300 फूट खोल कोळसा खाणीमध्ये एकदम पाणी शिरल्यानं मोठं संकट ओढवले। खाणीमध्ये 9 मजूर अडकले असल्यानं मोठी खळबळ उडाली। सूत्रांच्या माहितीनुसार खाणीमध्ये आतापर्यंत 100 फुटाच्या आसपास पाणी भरलं असल्याचं सांगण्यात आलं। मेघालयाच्या सीमेनजीक असणारी ही खाण अवैध असून उमरंगसो शहरानजीक ती असल्याचं सांगितलं जाते। दरम्यान अचानक या खाणीत पाण्याचा शिरकाव झाला आणि हे संकट आणखी गंभीर झालं। या घटनेची माहिती मिळताच इथं बचावकार्यांच्या पथकांना पाचारण करण्यात आलं, पण या खाणीची वाट लहान असल्यानं आता बचाव कार्यात अडचणी येत असल्याची माहिती समोर आली आहे। मित्रासोबत पळून गेलेल्या अल्पवयीन चुलत बहिणीला समजावण्याच्या बहाण्यानं डोंगरावर फिरायला नेऊन तिला दरीत ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार 6 जानेवारीला तिसगाव येथील खवड्या डोंगरावर घडलाय। यामध्ये अल्पवयीन मुलीचा जागीच मृत्यू झाला असून नम्रता गणेशराव शेरकर असं तिचं नाव आहे, वय 17, राहणार शहागड। या प्रकरणी पोलिसांनी ऋषिकेश तानाजी शेरकर वय 25, राहणार वळदगाव याला अटक केली आहे। भावाच्या या कृत्यानं छत्रपती संभाजीनगर जिल्हा हादरलाय। सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होतात। यातही बऱ्याचदा चिमुकल्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात, जे पाहून नेटकरी वर्गात चर्चेचा विषय ठरतो। सध्या असाच एक चिमुकल्याच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होतोय। हा व्हिडिओ एका लहान मुलाच्या डान्सचा आहे। या व्हिडिओत एक कुटुंब हॉटेलमध्ये जेवणासाठी बसले। काही वेळात त्या कुटुंबातील एका चिमुकला जेवणाच्या टेबलावर उभा राहतो आणि त्या हॉटेलमध्ये आज की रात हे सुरू असलेल्या गाण्यावर चिमुकला डान्स करतो। त्याचा डान्स पाहिल्यानंतर तिथं असलेला प्रत्येक जण खुर्चीवरून उठून चिमुकल्याचा डान्स मोबाईलमध्ये कैद करताना दिसून येतोय। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी।